सुरगाणा तालुक्यात 61 ग्रामपंचायतींमध्ये पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने 24 डिसेंबर 2024 रोजी पेसा कायद्याला 28 वर्ष पूर्ण झाल्याने पेसा दिनानिमित्त ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून पेसा दिन साजरा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिले होते। पंचायत राज मंत्रालयाचे अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला बळकटी देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण करून कामकाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी पेसा कायद्याची जनजागृती व्हावी, यासाठी तालुक्यात आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे, अबंध निधींचा विनियोग सूत्राप्रमाणे करणे यासाठी ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नागरिक अधिकारी यांनी पावरीच्या सुरावर, संबळाच्या तालावर ठेका धरीत मनमुरादपणे नृत्य करीत आनंद लुटला। पंचायत समितीच्या आवारात वांगण येथील डोंगर माऊली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बाहे येथे आदिवासी भगिनींनी संबळाच्या तालावर ठेका धरला। यावेळी गटविकास अधिकारी महेश पोद्दार यांनी पेसा कायद्याची सविस्तर माहिती नागरिकांना दिली। पेसा दिनाचे महत्त्व सांगितले। सहाय्यक गटविकास अधिकारी अण्णा गोपाळ, गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर, सुदर्शन कारवाळ, डी.के. आभा, विजय पंचोले, प्रवीण प्रशिक्षक, श्रावण देवरे, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, माधव गावित, अशोक गावित, अहिरे, युवराज चौधरी, पेसा तालुका व्यवस्थापक अनिल साबळे आदी उपस्थित होते। पंचायत समितीच्या आवारात वांगण येथील डोंगर माऊली कलापथका समवेत गटविकास अधिकारी महेश पोद्दार सह अधिकारी यांनी सहभाग घेतला। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनारसह प्रतिनिधी रतन चौधरी।